हॅलो. हा ते किती वाजता आला होता तो माणूस? मी गेल्यावरती निघून चालला होता एवढंच. मग किती वाजता कोण कोण आलता होतं काय माहिती. त्याच्याबरोबर? ते एकटंच होतं बाळू सुब्राव पवार. त्याच्याकडे मोबाईल होता का? काय काय होत मी गेलो त्यावेळी तर मला बघितताच लगे गाडी बसला आणि निघून गेला एवढंच. ते मोबाईल होता का नव्हता हे काय माहित नाही. तिथलं खरंच रान पिटवून देऊन त्याच्यावर आरोप करता येईल का आपल्याला? नाही त्या पेटण्याजोगं जागा पण नाही होती तिथं. हा चराई झालेलं आहे त्यामुळे गवत पेटण्याजोगं नाहीच काय. काय तर त्याचा उपाय करावा लागेल रे. तेच आता मॅडमचा फोन आलता SF ला काय तर खबर गेली ना. हा मग तेच की तिथं काय असं नुकसान करण्यासारखं नाही काय विषय तिथं कारण सगळं चराई झाल्यामुळे आणि त्यात मग त्याला आपलं त्याला plantation वगैरे काहीच त्याला नाही. आपल्या म्हणजे प्रवेश कसं करता त्यानं आपल्या फॉरेस्ट मध्ये कसा आलता तो? काय की रस्ता चालूच आहे तिथं ना खरातवाडीकडे जाणार रस्ता त्या आपल्या गट नंबर 16 मधूनच जातोय मग ते जाता येता थांबला असेल किंवा स्पेशल त्याने फोटोच काढायला गेलता कदाचित ते. हा तेच की. बरं. पण माझ्या समोर काय फोटो नाहीत काढलं मी गेलो त्यावेळी गाडीवर बसून लगेच निघून गेला एवढं. अरे पण त्याचा काहीतरी ते त्रास आहे ना त्याचा आपल्याला. होय की. त्याचं काहीतरी करावं लागेल ना. त्याचा काहीतरी करावं लागेल बंदोबस्त करायला लागेल. पण ते काय तसं म्हणजे तिथं सगळं पेटवायला वगैरे ते गवत पण नाही तिथं काय म्हणजे चराई झालेलं आहे ना सगळं. त्याला बोलवून घ्यावं लागतं ते तू त्या रानात काय केलं होतं म्हणून तिथं. बरं. हा बघू उद्या नंबर त्याला नाही बोलवून माझ्याकडे घ्यायचं. त्याचा आणि कोणाकडून तर नंबर घेतो वाटल्यास. बरं ठीक आहे चालेल. हो चालतंय. मी करतो सरपंचाला फोन करतो. हो चालेल.